नमस्कार. सर्व स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी व पालक या सर्वांसाठीच आपण महाराष्ट्र योगा असोसिएशन पुणे यांच्या सिलेबसनुसार अहमदनगर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा 2024 या 1 जून ते 21 जून अखेर पार पाडल्या. या संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. यातील सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओज ऑनलाईन ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धेसाठी सेंड केले होते आणि या स्पर्धा फक्त जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी घेण्यात आल्या होत्या. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण स्पर्धांचे आयोजन केले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक ही स्पर्धा संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यास त्यांनी मदत केली. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून व्हिडिओज तयार करून घेतले आणि ते व्हिडिओ 21 जूनपर्यंत स्पर्धा संयोजन समितीकडे पाठविलेले होते. आज आपण या स्पर्धांचे झालेले परीक्षण व त्याचा निकाल जाणून घेणार आहोत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या व उत्तम आसनं केलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओज आणि स्पर्धेतील सर्वांचेच व्हिडिओज तुम्हाला सर्वांना आनंद योग 2001 या यूट्यूब चॅनलवर सदैव उपलब्ध राहतील. त्याच्या स्वतंत्र प्लेलिस्ट करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जेव्हाही आपल्या विद्यार्थ्यांना दाखवू इच्छिताल ती तुम्हाला कायम उपलब्ध राहतील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचेच मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. अहमदनगर जिल्हा ऑनलाईन योगासन स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करतो. यामध्ये समोर आलेल्या काही बाबींविषयी आधी खुलासा करतो. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही आपल्याला योगासनांविषयी अधिक आवड व सराव निर्माण करण्याची गरज या स्पर्धेच्या माध्यमातून लक्षात आली. याचं कारण असं आहे, पहिल्या गटामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमध्ये बक्षिसांसाठी पात्र ठरणारे व नियम व निकष पात्र करणारे व्हिडिओज कमी आले. याचाच अर्थ विद्यार्थ्यांमध्ये अधिक सराव व अवघड आसनांबद्दल अधिक जागरूकता असणं गरजेचं आहे. त्यानंतर इयत्ता 5वी ते 7वीच्या गटात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आसनांची जाण व तयारी चांगली होती, ही बाबही लक्षात आली. या दुसऱ्या बाबीमध्ये मी शिक्षक व त्या सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. परीक्षण केलेल्या 3 परीक्षकांनी इयत्ता 5वी ते 7वीमधून 3 क्रमांक काढलेले आहेत व त्याचबरोबर इयत्ता 1ली ते 4थीमधून प्रथम 3 क्रमांकांमध्ये कुठलाही विद्यार्थी पात्र राहू शकला नाही. मात्र यातून उत्तेजनार्थक 2 बक्षिसे काढण्यात आलेली आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने संपर्क झालेल्या शिक्षक बंधू भगिनी यांनी पुढील वर्षासाठी आपल्या विद्यार्थ्यांना अधिक उत्तम तऱ्हेने प्रेरणा देऊन स्पर्धेसाठी तयार करावे. यातूनच त्यांना व्यावसायिक योगासन स्पर्धांची माहिती देता येईल. जो ग्रुप आपण बनवला आहे त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी तयारी करावी. त्याचबरोबर त्यांना त्याची माहिती त्यात दिली जाईल. योगासनांमधील भविष्यातील संधीसाठी या ग्रुप व या स्पर्धांचा विद्यार्थ्यांना उपयोग नक्कीच होईल. जे विद्यार्थी नियमित सराव करू इच्छितात किंवा पालक, शिक्षक बंधू भगिनी सराव करू इच्छितात त्यांच्यासाठी आनंद योग यांच्या वतीने नियमित चालणाऱ्या ऑनलाईन योगासन सरावाचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा. यामध्ये ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास दररोज येणाऱ्या नियमित 1 तासाचा सरावाच्या क्लासचा त्यांना फायदा घेता येईल. यातून मुलांमध्ये सरावाचे सातत्य राहील व त्यांना पुढील वर्षीच्या स्पर्धांसाठी नियमित प्रेरणा मिळत राहील. आता आपण निकालाकडे वळूया. शिक्षक पालक गटामधून जी सहभागी झाले होते या सहभागी शिक्षक पालक गटांमधील प्रथम क्रमांक आलेला आहे श्री सुनील रावसाहेब नवले. यांची आसने ही प्रथम क्रमांकासाठी पात्र ठरलेली आहेत. त्यानंतर द्वितीय क्रमांक श्री सुखदेव किसन इल्हे यांची आसने ही द्वितीय क्रमांकासाठी पात्र ठरलेली आहेत. त्याचबरोबर तृतीय क्रमांक अरुण चंद्रकांत कवडे या सर्व 3ही पारितोषिक व क्रमांक विजेत्यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक मनस्वी अभिनंदन करतो.
त्यांच्या नियमित सरावाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो व यांनी आपल्या सरावाचे सातत्य राखल्यास हे यानंतरच्या व्यावसायिक स्पर्धांसाठी निश्चितच सहभागी होऊ शकतील व बक्षिसास पात्र ठरतील. यानंतर आपण याच गटातील आणखी 2 क्रमांक पाहणार आहोत. शिक्षक पालक गटात चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस श्री पितांबर मखमल पाटील यांना मिळालेले आहे. त्याचबरोबर 5वा क्रमांक हा चंद्रकांत सुखदेव लोखंडे यांना मिळालेला आहे. या दोनही बक्षीसपात्र शिक्षकांचे मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो व यांनी देखील स्वतः व आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम स्पर्धांसाठी निश्चित मार्गदर्शन करावे. त्यांच्या हातातूनही येणाऱ्या पिढीला नक्कीच योगाचे संस्कार मिळतील. यानंतर आपण इयत्ता 5वी ते 7वीच्या गटाचे बक्षिसे पाहणार आहोत. विद्यार्थी गटातून इयत्ता 5वी ते 7वीमधून प्रथम क्रमांक आलेला आहे कुमारी प्रियंका विनोद गडाख, इयत्ता 7वी. ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेगाव बुद्रुक संगमनेर येथील विद्यार्थिनी आहे. द्वितीय क्रमांक संस्कृती अरुण कांगुणे हिचा आलेला असून ही इयत्ता 5वीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमनदेव यांची विद्यार्थिनी आहे. तर तिसरा क्रमांक पलक विनायक शेजूळ इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे. या तीनही बक्षीसपात्र विद्यार्थिनींचे मी कौतुक करतो आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. याचबरोबर आणखी एक उल्लेख येथे करू इच्छितो की इयत्ता 5वी ते 7वीच्या गटामध्ये मुलींनी केलेली आसने हे मुलांपेक्षा नक्कीच सरस होती आणि या तीनही बक्षीसपात्र विद्यार्थिनींचे व्हिडिओज व आसनं सर्वांनी नक्की पाहावीत. पुढचा क्रमांक आपण पाहत आहोत. विद्यार्थ्यांच्याच गटातील इयत्ता 1ली ते 4थीच्या गटात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल एक बाब मी पुन्हा सर्वांच्या लक्षात आणून देतो. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी सरावाची व मार्गदर्शनाची गरज आहे. यातून उत्तेजनार्थक म्हणून आपण 2 बक्षिसे काढलेली आहेत. पहिलं बक्षीस आहे स्नेहल राहुल शेळके इयत्ता 3री व उत्तेजनार्थक बक्षीस चिरंजीव मोहित बाबासाहेब गायकवाड इयत्ता 3री. या 2 विद्यार्थ्यांना या गटातून उत्तेजनार्थक बक्षिसे देण्यात आलेली आहेत. याचबरोबर पात्र ठरलेल्या सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी गटातील बक्षिसांची रक्कम शिक्षकांच्या मोबाईल क्रमांकावरती पाठविण्यात येईल व त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याबद्दल कल्पना देण्यात येईल. सर्व स्पर्धकांचे ऑनलाईन सर्टिफिकेट्स ग्रुपमध्ये वितरित केली जातील. तुमचे व्हिडिओज जे विद्यार्थी बक्षिसास पात्र ठरलेत यांचे व्हिडिओ तुम्हाला सदैव ऑनलाईन चॅनलवर बघायला मिळतील व तुम्ही आपल्या इतरांनाही सर्वांना ती अवश्य दाखवावीत. कारण त्यातून सर्व तुमच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हाच आपला या स्पर्धेमागील हेतू होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या शिक्षकांसोबतच इतरांसाठी हे असं आहे की आपल्या सर्वच शाळांमध्ये नियमित सराव करणारे शिक्षक, विद्यार्थी हे निश्चितच आहेत. ते दैनंदिन स्वरूपात निश्चित सराव करतात. फक्त त्यांना या स्पर्धांमध्ये काही अडचणी आल्या असतील सहभागासाठी तर त्यांनी त्या मागे टाकून पुन्हा नव्याने पुढील स्पर्धांसाठी तयारी करावी. पुढच्या वर्षी शिक्षक, पालक, बंधू भगिनी, विद्यार्थी यांनी नियमित सराव ठेवून होणाऱ्या स्पर्धांमध्ये पुन्हा निश्चित सहभागी व्हावे. यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो व आजचा निकाल हा इतर सर्वांना प्रेरणादायी ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढील वर्षी पुन्हा नव्या जोमाने शिक्षक बंधू भगिनी स्वतःसुद्धा स्पर्धांमध्ये सहभाग घेतील याबद्दल अपेक्षा व्यक्त करतो आणि स्पर्धेच्या निमित्ताने संयोजन समिती व आपल्याशी झालेल्या संवादाबद्दल आपले आभार व्यक्त करून स्पर्धेच्या निकालाला पूर्णविराम देतो. धन्यवाद.